ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे देखील शासन स्तरावर पाठपुरावा करून विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार सतीश चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले आहेत। गंगापूर तालुक्यातील आसेगाव, खोजेवाडी, आंबेगाव या ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव, तळे समान येथील मारुती मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी 25-15 योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। हे कामे पूर्ण झाले असून आज या कामांचं लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं। तसेच आसेगाव, तळे समान येथील स्मशानभूमी परिसरामध्ये रस्ता करण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या कामाचं भूमिपूजन देखील त्यांनी केलंय। खोजेवाडी येथील मारुती मंदिर तसेच मस्जिद परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी 7 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। हे दोन्ही कामे आता पूर्ण झाले असून आज या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। आंबेगाव येथील गाव अंतर्गत सीसी रस्ता करण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी आमदार विक्रम काळे यांच्या निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। या रस्त्याचं काम देखील पूर्ण झालं असून आज याही कामाचा लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंकुश काळवणे, गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, अविनाश सोनवणे, सुभाष बनकर, विजय तोगे, सरपंच दीपक राजपूत, उपसरपंच परमेश्वर पल्हाळ, शिवाजी काळे, नवनाथ राजगुरू यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।